हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आणि आशा करते तुम्ही स्वस्त, मस्त आणि अगदी आनंदी असाल. सो स्वामी तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि ते सदैव तुमच्या पाठीशी असू देत. सो आज आहे संडे आणि हा व्हिडिओ मी संडेला रेकॉर्ड केलेला आहे. आज मी बनवते आहे मटन तवा फ्राय आणि मटन बिर्याणी. ठीक आहे. सो मी काय केलं, मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालून शिट्ट्या करून घेतल्या आहेत. म्हणजे खूप नाही शिजवलेलं, पण अर्धा निम्मा शिजवून घेतलं आहे. सो मी बिर्याणी जी आहे ना, खूप सिंपल पद्धतीने बनवणार आहे. तुम्ही ह्याला बिर्याणी पण म्हणू शकता किंवा पुलाव पण म्हणू शकता. सो मी आधी ना मिरच्या घालून घेतल्या होत्या, कारण नंतर घातले ना ते एवढं व्यवस्थित फ्राय नाही होत. आणि जर तुम्हाला असं वाटलं की खूप मिरच्या जास्त फ्राय होत आहेत तर तुम्ही काढून घेऊ शकता. तुम्ही नंतर बघाल की मी मिरच्या काढून घेतल्या होत्या. आता मिरच्या फ्राय करून टाकल्या होत्या. त्याच्यानंतर कांदा टाकते आहे आणि आता लगेच थोडंसं मीठ टाकणार आहे. मी जेव्हा मटण शिजवून घेतलं ना त्याच्यामध्ये पण हळद आणि मीठ होतं. सो आता जे आपण मीठ घालणार आहोत ना, तर ते अगदी तुमच्या बेताने घाला, कारण असं नको व्हायला की मीठ जास्त पडेल. सो आता थोडंसं मीठ घालून घेऊया आणि तुम्ही बघू शकता कांदा परतला आहे. आणि ही जी आहे पेस्ट, अद्रक, लसूण, थोडासा पुदिना आणि कोथिंबीरच्या काड्या. ठीक आहे, कोथिंबीर नाही आहे, कोथिंबीरच्या काड्या आहेत आणि ते मी मिक्स करून घेते. ठीक आहे, एकदम सिंपल बनवते मी. फक्त ह्याला जास्त काहीच लागत नाही. मी तर ह्याच्यात तेजपत्ता पण नव्हता घातला, पण टेस्ट इतकं सुंदर होतं ना. सिंपल, एकदम झटपट. जर तुम्हाला घाई असेल ना, घाईच्या वेळी जर तुम्हाला बिर्याणी किंवा पुलाव बनवायचा आहे तर हा अगदी सिंपल पद्धतीने आणि खूप छान, म्हणजे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. सो आता मी ह्याच्यामध्ये फक्त हळद घातलेली आहे आणि तांदूळ जे आहेत मी नॉर्मल, ठीक आहे, मी बिर्याणी राईस पण यूज करत नाही आहे, नॉर्मल तांदूळ यूज करते आहे. मला ही बिर्याणी जी आहे खूप आवडते. म्हणजे लेअर बिर्याणीपेक्षा पण ना ही बिर्याणी मला खूप जास्त आवडते. सो कारण काय होतं, ह्याच्यामध्ये सगळा अर्क उतरतो आणि छान लागतं. तांदूळ त्याच्यातच शिजलेले असतात. जसं की आळणी भात मिळतो खूप ठिकाणी हॉटेल्समध्ये, तर त्याला एक वेगळी टेस्ट असते. जे तुम्ही त्या ग्रेव्हीमध्ये शिजवता त्याची वेगळीच टेस्ट असते आणि जे आपण लेअरिंग लावतो त्याची वेगळीच टेस्ट असते. ठीक आहे. सो मी आता तांदूळ घालून घेते आहे त्याच्यामध्ये आणि दॅट्स इट. अजून त्याला काहीच करायची गरज नाही. 1-2 मिनटं तुम्ही फक्त हे तांदूळ जे आता आपण घातले आहेत ते फक्त आता तुम्ही थोडेसे परतवून घ्या आणि बस. अजून तुम्हाला काहीच करायची गरज लागणार नाही. कोथिंबीर घालते आहे बारीक चिरलेली आणि बस 1-2-3 मिनटं ह्याला परतवा. त्याच्यानंतर मटण घालून घेणार आहे ह्याच्यामध्ये आणि तुम्हाला हवं तेवढं पाणी घालून घ्या. आता डिपेंड्स. ठीक आहे. आता आपण पुलाव किंवा बिर्याणी हे करताना तुम्ही बघू शकता मी मिरच्या आत्ता घातल्या आहेत, काढून घेतल्या होत्या मी. आणि बिर्याणी घालताना प्रत्येक जणीचा पाण्याचा अंदाज आहे ना त्यांच्या तांदळाच्या क्वालिटीवर असतो. साधारण आपण 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी घालतो. पण डिपेंड्स की कोणाला चिकट भात आवडतो. जसं की खूप जण इंद्रायणी खातात तर त्यांना थोडासा चिकट भात लागतो, त्याला थोडंसं पाणी थोडं जास्त टाकावं लागतं. सो तुम्ही असं बघितलं असेल की मी फक्त तांदूळ घातल्यानंतर जे त्या भांड्यामध्ये तांदूळ राहिले होते ते फक्त त्याच्यामध्ये घालण्या इतकंच पाणी घातलं आहे. ते थोडंसं धुवून घेतलं मी आणि तेवढंच पाणी टाकलेलं आहे. आत्ता मी वेगळं पाणी टाकलेलं नाही आहे. ठीक आहे. आता ह्याला तुम्ही बघू शकता की ह्याला थोडीशी उकळी येते आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण ना काय करूया, मटण टाकून घेऊया. इतका सुंदर अप्रतिम वास येत होता ना. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा.
तुम्हाला नक्कीच आवडेल. आता तुम्ही बघू शकता की मी मटण टाकून घेते आहे पीसेस, आणि जे आळणी पाणी असतं ना तेच घालायचं ह्याच्यामध्ये. एकदम छान मस्त टेस्ट येईल त्याने. कारण की म्हणजे आपण मटण, हे बघा मी ह्याच्यामध्ये आळणी पाणीच घालून घेते आहे, एक्स्ट्रा दुसरं पाणी नाही घालत आहे मी ह्याच्यात. ठीक आहे, ह्यानीच आय थिंक इनफ असतं हेच पाणी. जर तुम्हाला कमी वाटलं पाणी तर तुम्ही थोडंसं अर्धा पेला वगैरे गरम पाणी घालू शकता. पण मला तरी असं वाटतं की जे तुम्ही आळणी पाणी घालताय ना, सगळ्यात जास्त चव त्याच गोष्टीने येते आणि तुमची बिर्याणी एकदम छान बनते. आणि आता थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तुम्हाला पाणी थोडंसं वाटलं तर घाला. मला थोडंसं मला कुठलाही राईस जो आहे थोडासा चिकट आवडतो, म्हणून मी कदाचित खूप कमी वेळा बिर्याणी राईस वापरते. नाहीतर मी कोलम किंवा जो इंद्रायणी आहे तोच राईस वापरते. आता मी दुसऱ्या साईडच्या ह्याला तो कुकर ठेवून दिला आहे, त्याच्या शिट्ट्या होतील आणि आपण बंद करूया. आता मला बनवायचं होतं तवा फ्राय. ठीक आहे, मटन तवा फ्राय. सो ना माझ्याकडे हे मातीचं भांडं आहे, तवा आहे बेसिकली. हा थोडासा डीप आहे. सो मी काय केलं, ह्याला थोडंसं तेल जास्त लागेल. कारण काय होतं, जेव्हा तुम्ही तवा फ्राय वगैरे काही बनवता ना, तुम्हाला त्याच्यामध्ये ते उथळ असतं. सो एकदम म्हणजे तेलाची क्वांटिटी थोडी जास्त ठेवा, म्हणजे छान परतलं जाईल त्याच्यामध्ये. आणि तुम्ही बघू शकाल नंतर हे तेल जास्त नाही आहे, पण हे म्हणजे अगदीच खूप खोल नाही आहे, त्याच्यामुळे ते तेल वर दिसते. आणि बघू शकता तेल चांगलं गरम करून घ्यायचं कडकडीत. ह्याच्यामध्ये पण हे पण एकदम सिंपल रेसिपी आहे. तुम्ही अगदी म्हणजे एकदम तुमच्याकडे कमी टाईम असेल ना तरीही तुम्ही करू शकता ही रेसिपी. एक कांदा, एक टोमॅटो आणि माझ्याकडे थोडासा मसाला होता ठेवलेला. सो मी आता हे फ्राय करून घेते आहे छान. आणि ना खूप वेळा असं होतं की आपल्याकडे संडेला जेव्हा आपण नॉनव्हेज वगैरे बनवतो, जर तुम्हाला 2-3 डिशेस बनवायच्या असतील तर अशा रेसिपीज बनवा की एकदम पटकन होणाऱ्या. ठीक आहे, नाहीतर सॅटर्डे संडेची सुट्टी असते. सॅटर्डेला एवढं घरातलं क्लिनिंगचं काम असतं आणि मग सॅटर्डे तर त्या घराच्या क्लिनिंगमध्ये जातो आणि संडे नॉनव्हेज करण्यात, आठवड्याची कामं करण्यात. ठीक आहे, मग तुम्हाला टाईमच नाही मिळत. सो अशा रेसिपीज बनवा की ज्या झटपट होतात आणि खाण्यालाही खूप चविष्ट लागतात. तर आता तुम्ही बघू शकता जी मी पेस्ट बनवली होती, अद्रक, लसूण, पुदिना आणि कोथिंबीरच्या काड्या, ती पेस्ट मी ह्याच्यामध्ये घालून घेते आहे. आता इतकं छान टेस्ट झालं होतं ना, शेवटी मी तुम्हाला दाखवेल. जेव्हा मी थाळी लावून घेतली होती, खूप छान येईल याचं टेस्ट. आणि नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा की तुम्हाला कशी वाटली रेसिपी. आता हे फ्राय होतं आहे तोपर्यंत मी टोमॅटो पण घालून घेते आहे. खूप बारीक नाही चिरला आहे, थोडंसं एकदम छोटासाच होता, छोटा कांदा आणि छोटा टोमॅटो. आता हे परतून घेते आहे मी. आणि माझ्याकडे मसाला पण होता. ठीक आहे, सो 1 चम्मच मसाला, 1 कांदा, 1 टोमॅटो आणि थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट, एवढं इनफ आहे तुमच्या तवा मटण फ्रायच्या रेसिपीसाठी. मी थोडीशी कोथिंबीर तेलामध्ये पण जेव्हा मसाला फ्राय होत असतो तेव्हा टाकून घेते. आणि थोडंसं मी मीठ टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून कांदा टोमॅटो छान परतला जाईल, तो मॉइस्ट होईल आणि पटकन मसाला फ्राय होईल. सो आता आपण ह्याला छान फ्राय करून घेऊया. आणि मला तुम्ही सांगा की तुमच्याकडे संडेला काय काय स्पेशल होतं.
मी तर मोस्टली संडेला ट्राय करते. सॅटर्डेला पण मी ॲक्च्युली अंडा करी बनवली होती. ते शूट नाही केलं आहे मी ॲक्च्युली, आणि मी म्हणजे एवढे घाई गडबडीत होते. ऑफिसचं पण काम सुरू होतं, घरातलं पण काम सुरू होतं. सो ती रेसिपी मी नाही शूट करू शकले. ॲक्च्युली करायला हवी होती, बट राहून गेलं कामाच्या ह्याच्यात. आता तुम्ही बघू शकताय माझा मसाला थोडासा कांदा टोमॅटो फ्राय झालेला आहे. आता मी हे मसाला पण फ्राय करते आहे. 1 चमचा तुम्हाला वाटलं तर थोडासा अजून घालू शकता, पण 1 टेबलस्पून खूप होईल. ठीक आहे. आता ह्याला छान परतू द्यायचं मसाल्याला पण. मी थोडासा मला कमी वाटला म्हणून मी थोडासा अजून मसाला घातलेला आहे याच्यात, आणि त्याला छान परतू द्यायचं. जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही झाकण ठेवूनही मसाला शिजवू शकता, पण तशी काही आवश्यकता नाही आहे. ठीक आहे. आणि संडेला आणि आता तुम्ही बघताय ह्याच्यामध्ये मी हळद घालून घेते आहे. बाकीचे जे पण तुम्हाला मसाले घालायचे असतील ते घालू शकता. मी फक्त ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला, हळद आणि काळा मसाला एवढंच घातलं होतं. धने जिऱ्याची पूड ॲक्च्युली काळा मसाला केलेला आहे, त्याच्यामध्ये सगळंच आहे. त्याच्यामुळे मी वेगळं असं नव्हतं घातलेलं. आणि आता तुम्ही बघू शकता मस्त छान फ्राय झालेलं आहे हे. आणि तुम्हाला जर असं वाटलं अजून एक की मसाला छान फ्राय केलात ना एकदम तेल सुटेपर्यंत, तर त्याला कलरही छान येतो आणि ते टेस्टला पण छान लागतं. नाहीतर आता माझा मसाला परतलेला होता, नाहीतर कच्चा मसाला जेव्हा आपण बनवतो ना म्हणजे न भाजता, त्याला तर खूप छान परतायची गरज असते. आणि तुम्ही बघा ह्याच्यामध्ये मी थोडंसं आळणी पाणी ठेवलं होतं जेव्हा आपण मटण शिजवून घेतलं आहे ना त्यावेळेचं, थोडंसं अगदी, म्हणजे मला वेगळं पाणी नाही घालायला लागावं म्हणून. ठीक आहे. आता तुम्ही बघा ह्याच्यावर मी मटण घालून घेतलेलं आहे. 1-2-4 मिनटं आपण आता हे छान शिजवून म्हणजे मटण ऑलरेडी शिजलेलं आहे. फक्त 2-4 मिनटं ते छान मसाल्यामध्ये कोट होऊ देऊया, आणि दॅट्स इट. तुमचं तवा मटण फ्राय रेडी. आणि हे इतकं अप्रतिम बनतं ना, खूप छान बनतं. नक्की ट्राय करून बघा. एकदम सिंपल आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही. तुम्ही बघू शकता खूप जास्त ग्रेव्ही पण नाही आहे आणि खूप असं सुक्कं पण नाही आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही खाऊ शकता. ठीक आहे. आणि आपला तवा मटण फ्राय इज रेडी टू सर्व. एक 2 मिनटं आणि बस, भाजी आपली रेडी. आणि आता मी चपात्या करून घेते आहे. इतकं झटपट होतं ना हे सगळं. 1 तासामध्ये तुमचा स्वयंपाक डन. म्हणजे तुम्हाला किती लेट झालं तरी पटकन तुमचा स्वयंपाक 1 तासाच्या आतमध्ये होईल. आणि तुम्ही म्हणजे ठीक आहे, स्वयंपाक केला तर माणसाला थकवा जाणवतोच, पण तरीसुद्धा त्या मानाने लवकर होतील तुमच्या गोष्टी. आता चपात्या छान भाजून घेऊया. ॲक्च्युली मी पराठे बनवले होते, थोडे जे जाड बनवतो ना आपण तसे, त्याच्यामुळे तो एक पराठा पण इनफ होतो. पराठे, बिर्याणी आणि मटण तवा फ्राय. सो आजचा हा मेन्यू होता. तुमच्याकडे काय मेन्यू होता ते मला नक्की 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 कळवा, आणि तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. सो आता आपले पराठे रेडी होत आहेत. आणि प्रत्येकाची वेगवेगळी रेसिपी असते. आज मी संडेला ब्रेकफास्ट पण नव्हता बनवला. सो असं होतं की मला प्रचंड भूक लागली होती, आणि ह्या रेसिपी अशा आहेत ना, माझं बिर्याणी पण बनवून झाली होती, तवा फ्राय पण बनवून झाला होता, आणि चपात्या झाल्या की फटाफट फक्त
मस्त जेवायला बसायची तयारी होती. आणि तुम्ही बघू शकता पराठे पण किती छान होत आहेत. अगदी मन लावून केलं ना स्वयंपाक तर तो खूप छान होतो. अगदी मन ओतून करायचा म्हणजे बनवणाऱ्याला पण तेवढाच आनंद होतो आणि खाणाऱ्याला पण तेवढाच आनंद होतो. आणि प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. म्हणजे आज मी वेगळ्या पद्धतीने तुमच्यासोबत दोन्ही पण रेसिपीज ट्राय केल्यात. असं नाही की मी लेअर बिर्याणी बनवत नाही, पण जेव्हा कधी मला खूप घाई असते ना तेव्हा मग मी असं पटापट काम उरकते की वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही नक्की ट्राय केल्या पाहिजे आणि तुम्हाला पण समजतं की कुठली रेसिपी एकदम झटपट बनवू शकते. आणि हे झटपट केली आहे म्हणून असं नाही आहे की तुम्हाला टेस्ट नाही लागणार. खरं तर रेसिपी ट्राय केल्यानंतरच तुम्हाला समजेल की कशी आहे रेसिपी किंवा कसं ते बनतं आहे. चला तर मग आता आपला स्वयंपाक ऑलमोस्ट डन झाला आहे. आणि हे झालं की लगेच आपण भांडी पण म्हणजे मी सगळं क्लिनिंग करूनच घेते. लगेच हातोहात केलं की मग जास्त टेन्शन पण राहत नाही आणि तुमचं किचन क्लीन असलं की तुम्हाला जेवताना पण तुम्ही शांत मनाने जेवू शकता. नाही तर अर्ध लक्ष अरे जेवल्यानंतर भांडी घासायची आहेत. म्हणजे आता ही चपाती शेकत आली ना की मी लगेच बेसिनमध्ये भांडे टाकत जाते काय घासायचे आणि लगेच स्वच्छ करत जायचं हातोहात. म्हणजे मगाशी तवा फ्राय जेव्हा 2 मिनटं मी ठेवलं 2-3 मिनटं तोपर्यंत मी 2-3 भांडी घासून घेतली. मी नेहमी असंच करते. मी अगदी भांड्यांचा डोंगर गोळा नाही करत. हातोहात हे भांडं रिकामं झालं की लगेच घासून घ्यायचं, ते भांडं रिकामं झालं की घासून घ्यायचं असं करते. त्याच्यामुळे कधीही माझ्याकडे असं भांड्याचा डोंगर नाही जमा होत. आणि माझ्याकडे कामवालीही नाही आहे, त्याच्यामुळे सगळं काम मलाच मॅनेज करायला लागतं. सो मी माझ्या अकॉर्डिंग काम मॅनेज करते. सो चपात्या पण झाल्या आहेत आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा मटण तवा फ्राय किती छान झालं आहे ना. ही बिर्याणी आहे आणि चपात्या आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला दाखवते मी की किती छान. हे बघा भात पण एकदम मस्त झाला आहे. ह्याची टेस्ट इतकी सुंदर झाली होती. आणि हे बघा म्हणजे काश की मी तुम्हाला स्मेल दाखवू शकले असते. वाफाळलेला भात. हे आता आपण प्लेटिंग करून घेऊया. तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ते